एवढ्याच्या बाळाला ठेवून घरात काय नोकऱ्या करतात या बायका मला कळत नाही. 1 महिना तिने नाही बसलंच पाहिजे घरामध्ये, म्हणजे कसं बाळाला पण जरा सवय होईल ना. नाही नाही नाही, तसं नाही म्हणायचंय. त्यांचं असं म्हणणं आहे की बाळाला जोपर्यंत थोडंफार कळत नाही तोपर्यंत काम नाही करायचं, नोकरी नाही करायची असं म्हणत होते. बाळाला जोपर्यंत कळत नाही, म्हणजे 3-4 वर्षाचं होईपर्यंत काय वेड लागलं का काय तिला? आई, तो नंदोनी वर्षाचा प्रश्न आहे. त्यांनी खूप विचार करून निर्णय घेतला असेल ना, तो बाळाचाही विचार केला असेल. आणि वर्षाला जर का वाटतंय की तिने बाळासोबतच थांबावं तर उलट योग्य आहे ते. आणि काय ग, तुला एवढं थकल्यासारखं का वाटतंय? काय? दम लागलाय? नाही नाही, ते जिनात चढून आले ना, उतरून गेले, त्यामुळे जरा श्वास घ्यायला त्रास होते. बाकी काही अहो, बाकी काही नाही झालंय मला. बाकी काही नाही. आता इथून पुढे तू जिन्यावरून वर खाली अजिबात करायचं नाही. तुला कोणाला भेटायचं असेल त्यांना घरी बोलव, त्यांच्यासोबत दिवसभर गप्पा मार, चालेल. पण तू अजिबात बाहेर जायचं नाहीस आता. सांगितलं होतं ना मी तुला, जाऊ नको जाऊ नको. किती आर्जव केले तरी ऐकलं नाही रे हिने माझं. काय पडलेली असते तुला बाई आनंदी. जगाला काही झालं की तू धावत पळायचं का? हा, स्वतःची तब्येत नको काय बघायला? आता अजिबात जायचं नाही. गेलीस तर बघ, आता तू जाऊन बघ. मी बसते इथे. आई, तुम्ही काय नजर कैदेत ठेवण्याचा विचार करताय का मला? तसं समज हवं तर. कृपया माझे, म्हणजे तुम्ही मायलेक मला घरात डांबून ठेवणार आहात? नाही, तसं नाही. तू घरात व्यवस्थित आराम कर आणि तुला काही अजिबात बोर वगैरे होणार नाही. मी काय सांगते तिकडे जरा लक्ष ठेव. आता रोज सकाळी उठायचं आणि आराम करायचा. अजिबात काम करायचं नाही, बरोबर आहे? ऐक, मी एक काम करतो, तुला ना एक घंटी आणून देतो. त्या घंटीवर आहे ना तू सगळ्या गोष्टी मागवून घे. म्हणजे तुला जे काय पाहिजे असेल ना, घंटी वाजवायची. मी सगळ्या गोष्टी तुझ्यासमोर हजर करेन. जेवण, नाश्ता, स्नॅक्स काय असेल ते. तू नाही उठायचं जागेवर. बसल्या जागेवरून उठायचं नाही, संपला विषय. आणि हा, तुला पाय मोकळे करावेसे वाटले काही हरकत नाही, घरातल्या घरामध्ये 4 फेऱ्या मारायच्या. आणि समजा तुला वारा भावा आहे म्हणून तुला टेरेसवर जावं असं वाटत असेल, हरकत नाही, मला सांगायचं. पण टेरेसवर एकटं जायचं नाही. मी असेन सोबत तरच जायचं. बरोबर. कळलं? येतंय, लक्षात येतंय? कळलं. आता स्वयंपाक करायला जाऊ का? तेच बसून राहायचं, हलायचं नाही. संपव. आजी, आज तू भात तुझ्या हाताने केलायस म्हणून तू मला इथे असं अडकवलेस. हो, पण चांगला झालाय. खाऊन बघ. राघवा, ए राघवा, ये. आनंदी आले. अगं बाई, काय आलीस का ग? ये. काय ते आई, नाही म्हणजे जेवण जेवलंच पाहिजे का आज? उपवास धरूया ना? का? कशाला? हा? काय फुकाचे कष्ट केली का मी? बस इथे कोपऱ्यात, हलायचं नाही सगळं खाल्ल्याशिवाय. वा, लक्ष्मी ये. लक्ष्मी ये, बस. नारायणाच्या बाजूला बस, माझे लक्ष्मी नारायण. घ्या, सुरू करा. वाव, काय मस्त झाली खिचडी. हा, खरंच? वा वा वा. आई, खरंच छान झालाय भात. चांगली झाली खिचडी. कशी काय म्हणजे झाली असेल. हो, छान. वा वा. माझा होतो स्वयंपाक चांगला, बऱ्याचदा चांगला होतो स्वयंपाक. पण ही माझी वात्रट पोरं वर्षा आणि राघव, एकदा कधीतरी भाजी बिघडली असेल तर सगळ्या गावभर दवंडी, आईला स्वयंपाक येत नाही. सॉरी म्हणतोय. सॉरी. पण खरं सांगतो आई, गेल्या कित्येक दिवसात इतका छान भात नाही खाल्ला. हो बाई ग. बरं वाटतं. बरं, अजून देऊ? नाही, मी मागेन ना नंतर. हा, जे. अहो, मला काय वाटतंय, रमाताईंनी मदत केली आईंना. एवढं चांगलं. तरीच म्हणलं हिच्या हातने एवढा चांगला स्वयंपाक. काय बडबडता तुम्ही? नाही, मी म्हणालो
आनंदी, तुझ्या मदतीशिवाय आईच्या हातचा स्वयंपाक किती सुंदर झालाय बघ. खरंच रे, खरंच. एकटीनं उभं राहून ओट्यापाशी असा पदर बांधला आणि एकटीनं कुणाच्याही मदतीशिवाय सगळा स्वयंपाक केला मी. बरं वाटतं रे, बरं वाटतं. म्हणजे माझ्या हातून मी स्वयंपाक केला आणि माझी बाळं अशी खातायत त्यांना बसून. बरं वाटतं मला. आजी हे घे, तू पण खा. अगं बाई, कशाला का. खरंच छान खिचडी. पण पैशांचं सोन म्हणजे कसं आहे ना दादा की साठवलेले पैसे आहेत माझ्याकडे, पण आत्ता ते खर्च करून नाही ना चालणार. पुढे जाऊन बाळाला काही झालं, वर्षाला काही झालं, माझ्या आईचंही वय झालं, तिची जबाबदारी माझ्यावरती आहे. तर काय करावं ते मला कळलं नाही आणि मी बोलून कसं हँडल करू. हे बघ, खरं तर तुझ्या आयुष्यामध्ये ह्या सगळ्या घटना घडतायत. तुझे बाबा गेल्यानंतर तू सगळं काही सांभाळण्याचा प्रयत्न केलास, पण आता अचानक लग्न झाल्यानंतरच्या ह्या जबाबदाऱ्या ह्यामुळे थोडा बेचैन झालायस. मी समजतोय. मी आयुष्यामध्ये इतके चढउतार पाहिलेत ना, की ह्या अशा गोष्टींना मी नाही घाबरत रे. माझा तुम्हाला हाच सल्ला आहे की तू घाबरून जाऊ नकोस. सगळं व्यवस्थित होईल. आणि वर्षा आहे ना, वर्षा बघ आता आहे ना, वर्षासाठी तुमचा हा संसार खूप महत्वाचा आहे रे. या संसारावरतीचा खूप जीव आहे, बाळावरतीचा खूप जीव आहे. म्हणून तिने निर्णय घेतला. पण तुमची होत असलेली ओढाताण बघितल्यानंतर उद्या चालून ती काही ना काहीतरी करणार, ती स्वस्थ बसणार नाही. पण आता तिने हा निर्णय घेतलाय ना, त्याच्यामागे नक्कीच खूप महत्वाचं कारण असणार रे. मग मी काय करू, तिला काय सांगू की नोकरी कर का घरी बस. नंदू, मला आता असं वाटतंय की कुटुंबाने एकत्र यायची वेळ आली आहे. म्हणजे काय रे नंदू, एवढं काय झालं तिला चिडायला. बरं गेली तर गेली, बाळाला घेऊन गेली, आणि घरी यायला नको का म्हणतेय ती. एवढा काय त्रास होतोय तिला, एवढा कसला हट्ट करतेय. तू वर्षासोबत कशी वागलीस हे विसरलीस का. तुझ्यामुळे आमच्या दोघांवरती आहे ना घर सोडून जायची वेळ आली होती. अरे हे बघ, तुझ्या नातवाला या जगात येऊन एवढे दिवस झाले, पण त्याला सांभाळताना आम्हाला कष्ट पडत असतील हे तुला जाणवलं नाही. नाही, राघव दादांनी फोन केला म्हणून तू आलीस. पण मी या आधी सुद्धा तुम्हाला घरी चला म्हणून म्हणाले होते ना. म्हणालीस ना, म्हणालीस, कारण तुला तुझा नातू तुझ्या घरी हवा होता म्हणून. अरे अगं आई, तुला खरंच कळत नाही की आम्हाला कसली गरज आहे, जाणूनच घेत नाहीयेस तू. याच्यातही तू स्वार्थच बघते आणि त्याचाच तिला जास्त त्रास होतोय. आता आहे ना, ती तुझ्या प्रत्येक गोष्टीकडे आहे ना शंकेने बघणार. आणि बरोबर आहे तिचं, कारण की तिने ते सगळं अनुभवलंय आहे. आई, तुला खरंच जर का तुझ्या नातवासोबत राहायचं असेल आणि तुला वाटत असेल की आपण सगळ्यांनी एकत्र यावं, तर तुला वर्षाची समजूत काढावी लागेल. अरे आता एवढं प्रेमाने वागते मी तिच्याशी, आता जाऊन काय पाया पडू. आई, एवढंही करण्याची गरज नाही. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तू तिला एवढाच विश्वास मिळवून द्यावास की तू पहिल्यासारखं तिच्याशी वागणार नाहीस. आणि या बाबतीत वर्षाचा जो काही निर्णय असेल तोच माझाही असेल. मी तिच्या विरोधात जाणार नाही. बरं चल, मला वर घेऊन चल. मला तिच्याशी बोलायचंय आणि तिच्या घरच्यांशी. आई, वाद नको. बोलायचंय म्हटलं फक्त. ठीक आहे, चल. काय विचार करताय. आनंदी, कळत नाहीये ग यांच्यावर विश्वास ठेवायचा का नाही. मला काय वाटतंय, त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली आहे आणि तुम्ही काय त्यांच्या चुकीमुळे आयुष्यभर त्यांच्याशी नातं तोडणार होतात का. कधी ना कधी नंदू दादांना त्यांच्या घरी परत जायचंच होतं ना वर्षाताई. तुम्हालाही जायचं होतं तुमच्या घरी, स्वतःच्या घरी, हक्काच्या घरी. मग मला असं वाटत होतं की तुम्हाला नोकरी नाही ना करायची. नाही, पण आता तुम्हाला असं वाटतंय की
आपण भाड्याच्या घरात राहतोय, घर भाडं आलं, बाकी खर्च आलेत, कसं करणार? मला कळते ना तुमची ओढाताण होतीये, पण तुम्ही जर स्वतःच्या घरी गेलात ना वर्षाताई, तर हे सगळे प्रश्न सुटतील. असा विचार का नाही करत आहे तुम्ही? आणि मग तुम्हाला हवं तेव्हा नोकरी करा ना तुम्ही. हवा तेवढा वेळ तुम्ही तुमच्या बाळासोबत घालवू शकता, हो की नाही? हो, आणि बाळाला त्यांच्यावर सोडून पण नाही ना जावं लागणार. हा, पण वर्षाते मला ना नेहमी असं वाटतं की आपल्या घरात जेव्हा बाळ असेल ना, तेव्हा आपल्या घरात एखादी जबाबदार व्यक्ती असायला हवी. मावशी आहेत तशा. तुम्हाला त्यांची काही मदत लागली, सोबत लागली, तर त्या असतील ना तुमच्या सोबत. आणि आमची मदत लागली तर आम्ही आहोतच. आणि जर तुम्हाला असं कधी वाटलं की तुम्हाला चुकीची वागणूक मिळतीये, चुकीचं बोललं जातंय तुम्हाला, तर आम्हाला बिंदास येऊन सांगू शकता तुम्ही. पण काहीतरी मार्ग काढूयात त्यावर. आता तुम्ही तुमच्या घरी जायला हवं वर्षात. काय वाटतंय? बोलून बघूया त्यांच्याशी. चालेल. तुमची तक्रार नसावी आणि आपण दोघींनी मिळून घर सांभाळूया. खरं तर तुम्ही नंदूला लहानपणापासून सगळी कामं करायला शिकवलीत, हो ना? पण मग बायको घरात आली की सगळी कामं फक्त बायकोनी करायची, हा तुमचा हट्ट मला मान्य नाहीये आई. बरं बाई, मी नाही करणार हट्ट. आपण सगळे मिळून काम करूया, सगळ्यांनी एकत्र राहूया. माझं बाळ हं. हे माझं आहे, मी त्याला जन्म दिलाय, मी त्याची आई आहे. मला असं वाटतं की हे तुम्ही कायम लक्षात ठेवावं. म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुला? माझ्या मुलाला कसं वाढवायचं हे मी आणि नंदू मिळून ठरवूच ना. त्याच्याबरोबर मजा मस्ती करा, त्याला खूप छान खेळवा, छान वेळ घालवा, यावर माझं काहीच म्हणणं नाहीये. पण त्याच्यावर कुठले संस्कार करायचे आणि तो कसा वाढला पाहिजे हा निर्णय माझा आणि नंदूचा असेल फक्त. चालेल मला. तुम्ही हवे तसे त्याच्यावर संस्कार करा, त्याला हवं तसं वळण लावा. शेवटी आईच आहेस ग तू. आपल्या मुलाला थोडं चुकीचं शिकवणार आहेस तू. ही अट मला मान्य आहे. आणखीन एक महत्वाची अट आहे. काय सांग तरी. समजा रसिकाताईंनी तुम्हाला माझ्या विरुद्ध काही उलटसुलट सांगितलं तर तुम्ही त्यांच्या बोलण्याने वाहवत जाऊ नका. आणि त्या तुमची मुलगी आहेत म्हणून त्यांच्या चुका सुद्धा पाठीशी नका घालू आई. अगं हेही मान्य आहे. अजून काही आहे? नाही, अजून काही नाही. म्हणजे आता तरी काही सुचत नाही आणि आठवत नाहीये. पण काही सुचलं किंवा वाटलं तर मी तेव्हा सांगेन. चालेल ना? ओ हक्कानं सांगायचं मला. पण आता घरी चल ग बाई. मी ना ऑफिसला फोन करून कळवते की मी नोकरी सोडतेय म्हणून. का नोकरी का सोडतेस तू? आई, सामान मी मूवर्स अँड पॅकेट्स कडून पाठवून दे, त्याची काळजी नको. बरं दादा, मी काय म्हणतो, हम्म. ह्या घराचं महिन्याचं भाडं भरलंय आम्ही. हा. तर अजून काही दिवस शिल्लक आहेत महिना संपायला. तर तुम्ही दोघेही आराम करण्यासाठी इथे येऊ शकता किंवा ऑफिसचं काम करायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. काय या घराची चावी आपण महिन्याच्या अखेरीच देऊ. ठीक आहे, बघतो मी, सांगतो. काळजी करू नकोस. काय हो, काय झालं? हे नाही का आनंदी, हे घर खरं तर भाड्याचं आहे, पण खूप साथ दिली या घराने. कुठे जायचं, काय करायचं काहीच कळत नव्हतं, तेव्हा याच घराने आधार दिला. माझ्या बाळाचं पहिलं घर हे आहे. हे बघ,
वर्षा, सगळं मान्य आहे, पण या घरात अडकून राहू नकोस. किती म्हटलं तरी शेवटी भाड्याचं घर आहे ते. तुमचं घर ते आहे आणि त्या घरात चाललीस तू, ह्या गोष्टीचा विचार कर. ही आनंदाची गोष्ट आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बाळाची आजी दरवाजाकडे डोळे लावून बसलेली असणार आहे. आवरूया आपण लवकर. हो. म्हणजे तुम्हाला हे दारू वगैरे प्रकरण झेपत नाही? मागच्या वर्षी आठवतंय ना काय केलं होतं? 31च्या रात्री. जाऊ दे इकडे, नाही जात मी कुठेच. मी आहे तुझ्यासोबत इथेच. तर चिडता कशाला तुम्ही? मी म्हणते का जाऊ नका म्हणून? बाबांनी बोलवलंय तर जायलाच हवं ना. जा. आम्ही काय दारूच पिणार आहोत असं नाहीये ना. बाबांनी फोर्स केला तर? बाबा तुला दारू पिणारे वाटतात का? आता मला काय माहिती बाबा दारू पिता की नाही. तुम्ही सांगा. उलट पितात का? तुम्ही जास्त वर्ष राहिलात ना त्यांच्यासोबत. नाही अगं, म्हणजे मला असं म्हणजे रमाच्याही बोलण्यात कधी. रमाताईंना बोलूयात आपण. रमाताईंना विचारूयात की तुमचे बाबा दारू पितात का हो? कारण ते तर त्या तर लहानपणापासून ओळखतात ना, त्यांना माहिती असेल. काही गरज नाहीये रमाला विचारण्याची. मी नाही जाते कुठे. मी आहे तुझ्यासोबत, इथे थांबतो. नाही जात मी, इथेच आहे. नका जाऊ मग, थांबा इथेच. बाबांना नाही कसं म्हणायचं, पण खरं तर गेल्या काही दिवसापासून तुम्ही माझी खूप काळजी घेतात. चिंगीची, आईंची, वर्षाताईंची. तुम्हाला स्वतःसाठी वेळच नाही मिळाला ना. आता आपल्या बाळाचा जन्म झाल्यावर पुन्हा बाळाची काळजी असेलच. ठीक आहे, जा तुम्ही. जा जा. दारू नका पिऊ. मी बाबांनी मला फोर्स जरी केला ना, मी प्यायलो तरी तू काळजी करू नकोस. मी तिकडेच झोपेन. पण दारू पिणार. मस्करी मस्करी काय करताय माझी? ते लाल कलर, मला ते फाईल माझी लाल रंगाची कुठे बहुतेक मी बाहेर ठेवली. मी आलो तर. खरंच मस्करी करतायत का? बाबांनी पण कशाला बोलवलं असेल? बसूयात म्हणे. पाणी आहे. पाणी जाणलंय मी. आता वर्षाच्या घरात पाणी नसणार ना, म्हणून मी खास घेऊन आलो. आणि आजकाल ना नळाला एकदम गढूळ पाणी येतं ना. म्हटलं ठीक आहे, खाऊ पण आणलाय मी. हा बघ. काय रे, तुला असं काय वाटलं मी पित असेल म्हणून? ते मी कुठे असं म्हटलं? नाही नाही, मी म्हटलं मी नाही पित असं म्हटलं होतं. नाही, तू जर पित असतास ना तर मी तुझ्याशी माझ्या मुलीचं लग्न लावूनच दिलं नसतं. ते काय पितो मी? पण तुला असं का वाटलं की मी पित असेल म्हणून? ते चुकून वाटलं मला असं. सॉरी, असं काही नाही. अरे ठीक आहे रे, गंमत केली मी, गंमत. घे घे, चल निवांत गप्पा मारूया आपण आता. चीअर्स. ह्याच्यात काय अजून आहे ना? खाऊ आहे ना अजून. चिवडा पण आणलाय मी पाण्यासोबत. चांगलं आहे. माझी चिंगुडी, तू नको काळजी करूस बाळा. आई लवकर घरी परत येईल. तू नको टेन्शन घेऊस. हा आजी, आईला काही होणार नाही ना? माझे बाबुले, बाळा काही होणार नाही आईला. हे बघ, तुला जेव्हा बरं नसतं तेव्हा तुला डॉक्टरांकडे नेतात की नाही, आणि मग डॉक्टर तुला औषध देतात आणि मग तुला बरं वाटतं, हो की नाही? मग तसंच आईला डॉक्टरांकडे नेलंय. मग आईला पण बरं वाटेल आणि आई पण घरी येईल. मग सगळे का गेले मला एकटीला सोडून? आईला जास्त त्रास होतोय की नाही? जास्त त्रास होतोय की नाही, म्हणून सगळे गेलीयेत. जास्त त्रास होतोय ना तिला? रमाईच्या पोटात जेव्हा बाळ होतं तेव्हा पण तिला तेवढाच त्रास होत होता, म्हणून ती देव बाप्पाकडे गेली ना. हे तुला कोणी सांगितलं? मला माहिती आहे सगळं, आणि मी ऐकलंय हे. आणि आता आईच्या पोटात बाळ आहे तर तिला पण त्रास होतोय. बाबा सांगत होता की आता बाळ हात पाय मारतय, पण तरी ते अजून बाहेर येण्यासाठी तयार नाहीये.
मग आता कसं होणार आजी? मला काही होणार नाही, काही होणार नाही तुझ्या आईला. बाबा घेऊन गेलाय की नाही डॉक्टरांकडे, नेलंय ना तिला डॉक्टरांकडे. हो, पण सुलक्षणाताई, हे बोलण्याची आता ही वेळ नाहीये, नंतर बोला याच्याशी. राघवा, शांत हो. आपण आनंदीला हॉस्पिटलमध्ये आणलंय ना, डॉक्टर तपासतायत तिला. तिला 8व्या महिन्यातच त्रास सुरू झाला. रमाला सुद्धा 8व्या महिन्यात त्रास झाला होता. रमाला सहन होत नव्हतं. रमाला आतमध्ये घेऊन गेले आणि आपण तिला पाहिलं ते शेवटचं होतं. मला भीती वाटते माझ्या आनंदीला सुद्धा. नको, मी नाही सहन करू शकणार काही. नाही राघव, नाही, असं काही होणार नाहीये राघव, असं काही होणार नाही. तू काळजी करू नकोस. मला आनंदीला गमवायचं नाहीये. अरे नाही रे, असं नको बोलूस आणि असा विचारही डोक्यात आणू नकोस. हे बघ, त्याच्यावर विश्वास ठेव. तो आपल्याशी इतकंही वाईट वागणार नाही रे राजा. देवावर विश्वास ठेव. तुम्हाला मी प्रेग्नन्सीच्या वेळी सांगितलं होतं की डिलिव्हरी खूप कठीण जाणार आहे आणि त्यात 8व्या महिन्यातच डिलिव्हरी होतीये, त्यामुळे कॉम्प्लिकेशन्स आणखीन वाढणार आहेत. हे बघा, मी आता तुम्हाला काहीही सांगू शकत नाहीये. आम्ही आमच्या परीनं बाळाला आणि आईला कमीत कमी त्रास व्हावा यासाठी प्रयत्न करू, पण खात्री काहीच देता येत नाहीये. फ्रँकली स्पीकिंग, ही केस कशी सॉल्व्ह होईल मला नाही माहिती. डॉक्टर प्लीज, आनंदीला काही होता कामा नये. तिला वाचवा प्लीज. राघवा, जरा विचार करून बोल. ते काय 1.5-2 महिन्याचं बाळ नाही आहे ना, 7-8 महिन्याचं पूर्ण वाढ झालेलं बाळ आहे. शांत बस, एक शब्द बोलू नको. शांत बस. हे बघा, आईला वाचवायचं की बाळाला वाचवायचं हे विचारायला मी नाही आले. अहो, ते शक्यही नसतं. आईला किंवा बाळाला यापैकी कोणाला वाचवायचं हा निर्णय तेव्हाच घेतला जातो. आम्ही तुम्हाला वारंवार विचारू, तुमचा सल्ला घेऊ, पण तरी सुद्धा ही डिलिव्हरी खूप कठीण आहे हे मात्र नक्की. डॉक्टर, राघव, 8व्या महिन्यात डिलिव्हरी? अरे बापरे, मग कसं होणार दोघांचं? तेच कळत नाही हो. 8व्या महिन्यात डिलिव्हरी म्हणजे बाळाला धोका असतो ना. माझा नातू सुखरूप राहू दे बाबा. देवाने आनंदीला ही एकच संधी दिली आहे बाळणपणाची, ते पण अशी. देवा, सगळं नीट होऊ दे, माझा नातू सुखरूप असू दे. असे काय बघताय? आता नाहीये राघव इथे, म्हणून तुमच्या समोर मनातल्या भावना व्यक्त करते. काय करू मी? देवा, आमच्या आनंदीला सुखरूप यातून बाहेर काढ. आणि देवा, माझ्या नातवाला पण सुखरूप यातून बाहेर काढ रे देवा. आनंदी नेहमी तुझ्या बरोबर असेल, मला खात्री आहे. तिची मोठी मुलगी म्हणून ती नेहमी तुझं नाव घेईल. मला आता चिंता नाही. आणि म्हणूनच मी तुम्हा सगळ्यांना, तुला, बाबाला,
आनंदीला सगळ्यांना सोडून खूप दूर जाणार आहे. तुला हवं ते तू शिक, मोठी हो, तुला हवं ते कर. आपलं आयुष्य खूप छोटं असतं. ते जगताना ना जास्तीत जास्त गोष्टी शिकायच्या असतात, मिळवायच्या असतात. चिंगी, हे बघ, तू मुलगी आहेस, पण तू मुलगी म्हणून कुठेही कमी नाहीयेस. तुझी आजी तुला मुलगा मुलगी या भेदामध्ये अडकवेल, पण तिला माफ कर आणि दुर्लक्ष कर. मला तुला हवं ते कर, मोठी हो. तू मला विसरलीस ना तरी चालेल, पण माझ्या आयुष्यातला तू सगळ्यात मोठा भाग असशील, महत्वाचा. आय लव्ह यू चिंकी. चिंगे, ही मी आहे हे कदाचित तुला जाणवलं असेल ना. ही आठवण लक्षात ठेव बाळा. होईल 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 आनंद. प्लीज थोडा जोर लावा, अजून थोडा. आपलं बाळ सुद्धा सुखरूप असेल, तू थोडा थोडं पुश करा अजून. आणखीन जोर लावा, थोडा थोडा जोर लावा. आनंदी, चाललीये मी. मला कळतंय आनंदी, आता तुला माझी सगळ्यात जास्त गरज आहे. पण काळजी करू नकोस. तुझी सुखरूप सुटका करायलाच मी या जगाचा निरोप घेते, कायमचा. फक्त मला त्रास या गोष्टीचा आहे की तुम्हा दोघांना सोडून मी जाते. मला हे या क्षणी तुम्हाला सांगता येत नाहीये. मी कुठेही तुम्हा दोघांना दुखावलं असेल तर मला माफ करा. राघव, तुझं आयुष्य आनंदीने जितकं सुखी समृद्ध केलंय ना, तसाच तुमचा पुढचा संसारही करा. माझ्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेतच. अभिनंदन, तुम्हाला मुलगी झालीये. आनंदी, आपल्याला मुलगी झाली. बाळ बाळंतीण दोन्ही सुखरूप आहेत. बाळ एकदम व्यवस्थित आहे, ठीक आहे.
काळजी नको करस, तू आराम कर फक्त. नाही, बाळाला बघायचंय. बरी आहे ना ती? एकदम बरी आहे. बघायचंय. तुझ्या लक्षात आहे तर मुलगी झाली आहे ते. माझ्याकडे द्या. असं अशी एवढीशी का बरी आहे नाही? हा, बरी आहे का? गुड मॉर्निंग. ही बरी आहे ना? अगदी बरी आहे. त्याचं काय ना, 8व्या महिन्यात जन्म झाला तर बाळाची तब्येत जरा नाजूक असते, त्यामुळे जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो. पण हिच्या बाबतीत असं काही नाहीये. ओके, काळजी घ्या. आणि मुख्य तुम्ही भरपूर खात पीत जा आणि तुम्ही यांची काळजी घ्या. ओके, टेक केअर. बाय. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा मला बाबा बनवल्याबद्दल थँक्यू सो मच. तुझी जिद्द, तुझा हट्ट, म्हणून आपल्याला आज हे इतकं मोठं सुख अनुभवता येतं. काय 8व्या महिन्यात? दादा बरी येणार आहे आनंदी? आनंदी बरी आहे आणि चिमुकली सुद्धा. म्हणजे मुलगी झालीये, आत्या झालीयस तू पुन्हा एकदा. दादा 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 मी 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 लगेच येते, लगेच येते. मला सांग कशी आहे आनंदी आणि बाळ कसं आहे? हो हो, एकदम बरी आहे. आनंदी व्यवस्थित आहे, बाळ सुद्धा व्यवस्थित आहे. तुझं ऑफिस आटोपलं ना की डायरेक्ट घरी येतो. अरे ऑफिस वगैरे गेलं खड्ड्यात, मी आधी बाळाला भेटायला येणार आहे. अगं नाही, असं नको करूस. तुझा शेवटचा दिवस म्हणतेस ना, ती प्रोसिजर पूर्ण कर आणि आम्ही संध्याकाळी डिस्चार्ज मिळेल तेव्हा घरी निघू. अरे दादा, पण मला बाळाला भेटायचंय. कधी एकदा तिला बघते असं झालंय मला. हो हो, मी तुला फोटो पाठवतो ना. बरं ठीक आहे, तू लगेच फोटो पाठव, मी ऑफिसला जाऊन येते. हा हो, पाठवतो. दादा, आई खुश आहे का रे? भेटल्यावर बोलू आपण. ठेवतो आता. खुश? अहो, तुम्ही इथे काय ताट घेऊन उभे आहात? आपण वर जाऊन ओवाळलं असतं ना. अगं, घरात स्वागत करण्याआधी मला सोसायटीमध्ये माझ्या नातीचं स्वागत करायचंय. बघा मनुली, आजोबांची तयारी बघा. आजी, मी पण मदत केली तयारी करायला. मी तेच म्हटलं होतं की वर जाऊन सगळी तयारी करायला हवी. आजोबा बघा एकदम तयार. मग नात घरी येणार म्हटल्यावर तयार नको का करायला? हो, अगदी बरोबर आहे. द्या ताट का? अगं, मी जर ओवाळलं तर नातीला चालणार नाहीये का? चिंगीच्या वेळी तू केलंस ना, मग या नातीच्या वेळी मी करणार आहे. बरं करा. राघवला पण घ्या ओवाळण्यात. हा, दे इकडे. पायावर टाका, थोडं थोडं टाका. कुठे चाललंय? मला पण ओवाळायचंय. अगं हो, थांब, त्यांना येऊ तर दे. उत्साह बघितला का यांचा? सावकाश सावकाश सावकाश. घ्या. घ्या बाईसाहेब, ओवाळा. झालं? अच्छा, वर जाऊयात का? जमले मी आता. नाही बरोबर. एक मिनिट. चिंगी, एक काम कर, आजीला सांग आम्ही आलेलो आहोत. तिला पण ओवाळून घ्यायचं असेल ना, जाऊन सांग. नको, जमल्या असतील त्या. कशाला आपण आता वरच जाऊयात ना, हो की नाही? थांब ग जरा. अगं, आजीला सांगू दे, परत मग तिला सांगितलं गेलं नाही चिडायची उगाच. हा, थोडा वेळ. जा चिंगी, जा. आजीला सांग आम्ही आलो. हो, सांगते.